पण नवीन नवीन कोर्सेस आता AI सारखा असेल, डेटा सायन्स सारखा कोर्स असेल, मेकॅट्रॉनिक सारखा कोर्स असेल, असे नवीन नवीन कोर्सेस हे प्रत्येक ठिकाणी आहेतच. आणि जो काही कोटा असेल तर त्या कोट्यामधले 80% ॲडमिशन्स हे गव्हर्नमेंट कोटा आणि 20% मॅनेजमेंट कोटा असतात. एखाद्या कॉलेजने ठरवलं की आम्ही मॅनेजमेंट कोट्यामध्ये कुठे काही भरणार नाही, तर ती त्या सीट्स सरेंडर करू शकतात आणि 100चे 100% सीट्स ह्या गव्हर्नमेंट ॲडमिशन प्रोसेस थ्रू भरल्या जातात. बरेचसे कॉलेजेस तोच अटेम्प्ट करतात. त्यामुळं कोल्हापूरचा जर तुम्ही विचार केला तर कोल्हापूरमध्ये कॉलेजेस पण चांगले आहेत, सगळी आजूबाजूला आहेत, फॅसिलिटी पण त्यांना त्या पद्धतीने आहेत. पण विशेष करून आम्ही जे प्रयत्न करतो तर त्या प्रयत्नातनं आम्हाला ते यश आहे. आमच्याकडे मुलं येत आहेत आणि अगदी नॅशनल इंटरनॅशनल लेवलला सुद्धा बरीचशी मुलं ही आमची झळकत आहेत वेगवेगळ्या फील्डमध्ये. आणि त्या मुलांचं सुद्धा आम्ही आमच्या मुलांबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग असेल किंवा झूम कॉलद्वारे त्यांचं पण आम्ही मुलांशी त्या सातत्यानं संपर्क करत असतो. त्यामुळं संधी खूप आहेत, फक्त घेणारा माणूस पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की जाऊन त्या ठिकाणी जाऊन ती माहिती घेणं, थोडा म्हणजे एक वेगळा विचार करून चांगल्या पद्धतीनं करून जर आपण पुढे गेलो तर निश्चितपणे ह्या विद्यार्थ्यांसाठी यश आहे असं मला वाटतं.